पुढची महत्त्वाची बातमी आमदार राजेश क्षीरसागर यांचा टक्केवारी घेतलेला कथित व्हिडिओ व्हायरल झालाय। ठाकरे शिवसेनेचे नेते रवी किरण इंगवले यांचा क्षीरसागर यांच्यावर टक्केवारीचा आरोप आहे। क्षीरसागर यांच्या मुलाने आरोप फेटाळले तर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा व्हिडिओ एडिट असल्याचा दावा आहे। सतेज पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात हात असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा व्हिडिओ व्हायरल केलेला होता, त्यामध्ये तथ्य आढळून आलं नाही। उलट मतदारांनी आपल्या बाजूने कौल दिल्याचं क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। अरे तुम्ही काय नाही अरे साहेब परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार। तुम्ही तर 2% त्यांना पैसे दिले नाही, मी त्यांना 1% दिला। 1% देणं द्यायचं आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नाही नको साहेब, मा सॉरी काय करायचं असतं तुम्हाला। बोला काय काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, राहायला इकडेच आहे ना। मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा? हा मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे? ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले। अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायचा तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा, आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। त्यावेळी तयार होता मला साधलं तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगणार जे ठरलंय नाही साहेब। मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर, तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग। ओके साहेब, सॉरी हा साहेब। नाही माझे बघा, राग मानू नका साहेब, रागाचा विषय नाही साहेब। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आमदार राजेश क्षीरसागरांचा हा कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय घडामोडी घडतात? कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये ते टक्केवारी घेतानाचा आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये जो उल्लेख आहे त्या उल्लेखानुसार त्यांनी ज्ञानेश्वर, मी तुम्हाला थांबवते। आमदार राजेश क्षीरसागर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राजेशजी, तुमचा हा कथित व्हिडिओ व्हायरल होतोय, आपली प्रतिक्रिया? मला वाटतंय कोणीतरी स्वतःचं गेलेलं पद राखण्यासाठी, वरिष्ठांना खुश करण्यासाठी एडिट केलेला जर व्हिडिओ प्रसिद्ध करून कातडी बचाव करत असेल तर त्याला लख लाभो। मी सन्माननीय विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी याची भूमिका मांडण्यास मला सांगितल्यामुळं उद्या सकाळी 11 वाजता याचा सर्व खुलासा करेन। पण तुम्ही कोणीतरी केलंय असं म्हणताय, कोणी केलं असं तुम्हाला म्हणायचंय? मी या संदर्भात उद्या सर्व आपल्याला माहिती पुरवेन। नाही, पण तुमचा हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या संदर्भात मग चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। कसाही व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला तर त्याला आपण काय करू शकतो? पण तुमच्या मुलाचा सुद्धा असाच एक व्हिडिओ समोर आलेला होता, मग हे सगळं जाणीवपूर्वक केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? बघा ना, गेले कित्येक दिवस सुरू आहे हे। आता मी उद्या बाकी सगळं बोलेन। नाही, पण या सगळ्यांमध्ये सतेज पाटील यांचं पण नाव समोर आलेलं आहे, त्यांच्यावर पण आरोप केला जातोय। होय ना, हे राजकारणाचा भाग आहे। मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करेन ना। उद्या 11 वाजता मी संपूर्ण मीडियाला या बाबतीत बोलून द्या। धन्यवाद। तर आपल्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर स्वतः जोडले गेलेले होते। न्यूज 18 मराठीशी त्यांनी बातचीत केलेली आहे। आपण आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे जाऊयात। ज्ञानेश्वर, आताच राजेश क्षीरसागर न्यूज 18 मराठीशी बोललेले आहेत आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। व्हिडिओ फेक आहे, एडिट केलेला आहे असं म्हटलंय।
त्यांच्या मुलाचं सुद्धा आता एक प्रसिद्धीपत्रक आहे ते आपल्या हाती लागलेलं आहे. त्यांचा मुलगा शिवसेनेचा नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्यांनी सुद्धा हाच दावा केलेला आहे की हा जो व्हिडिओ आहे तो कथित व्हिडिओ आहे, तो एडिट केलेला आहे. निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा हा व्हिडिओ आहे तो व्हायरल करण्यात आला होता आणि त्या व्हायरल करणाऱ्या व्हिडिओच्या पाठीमागे सतेज पाटील यांचा हात असल्याचा आहे तो आरोप या प्रसिद्धी पत्रकातून ऋतुराज क्षीरसागर यांनी केलेला आहे. आणि एकूणच ह्या व्हायरल व्हिडिओ, कथित व्हिडिओ जो आहे तो एडिट करून नेमकं काय साध्य करण्याचा विरोधकांचा हेतू आहे अशा पद्धतीचा सवाल करणारं प्रसिद्धी पत्रक आहे ते त्यांनी प्रसिद्धीला दिलेले. यासोबतच रविकिरण इंगवले जे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी नुकताच आता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यावरती या सगळ्या व्हिडिओच्या प्रकरणी 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा सुद्धा यामध्ये आहे ते प्रसिद्धी पत्रकामध्ये उल्लेख आढळून येतोय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये क्षीरसागर आणि इंगवले यांच्यातला वाद आहे तो चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे. यात आता सतेज पाटील यांचा हात आहे अशा पद्धतीचं आरोप आहे जो थेटपणे ऋतुराज क्षीरसागर यांनी केलेले. त्यामुळे सतेज पाटील सुद्धा या आरोपाला कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलेलं की मी उद्या पत्रकार परिषद घेऊन याचा सगळा सूक्ष्मोक्ष लावणार आहे आणि त्यामुळे राजेश क्षीरसागर हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत कोल्हापूरमध्ये. त्यामुळे ते आपली भूमिका कशा पद्धतीनं मांडतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, या संबंधी सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. पुढची बातमी आता पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने नागपूरकडे प्रवास केला. विशेष म्हणजे याच विमानात आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतही होते. याच विमान प्रवासावर आता उद्धव ठाकरेंनी मिश्किल आणि सूचक असं विधान केलंय. माजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली. तसेच कालच्या विमानातील चर्चेचा वृत्तांत तुम्हाला लवकरच कळेल असं मिश्किल भाष्यही केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच प्रवासात दिसलेत, त्यामुळे सुद्धा आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.